विद्यार्थी मित्रो नमस्कार. मी गणेश सूर्यवंशी ऑनलाईन टीचिंगमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रो, 11वीच्या वर्गामध्ये सर्वप्रथम आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या या भागामध्ये इयत्ता 11वी या वर्गाच्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमासंदर्भात आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, मराठी या पाठ्यपुस्तकामध्ये 11वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये प्रामुख्याने 4 भाग आहेत. या पुस्तकाची विभागणीच या 5 विभागामध्ये केलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने गद्य, पद्य, साहित्य प्रकार, व्याकरण आणि उपयोजित मराठी अशा या 5 भागांमध्ये या पाठ्यपुस्तकाची विभागणी करण्यात आलेली आहे. तुमच्यासमोर ही अनुक्रमणिका मी ठेवलेली आहे. या इमेजमध्ये ते स्पष्ट दिसत नाही, परंतु पुढच्या स्लाईडमध्ये त्यातील सर्व घटक आपल्याला बघायला मिळतीलच. प्रामुख्याने एकूणच या संपूर्ण पाठ्यपुस्तकाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा या पाठ्यपुस्तकातील घटकांची निवड करण्याच्या पाठीमागे विद्यार्थ्यांना या घटकांमधील भाषा सौंदर्य, त्यातील शब्दयोजना, त्या शब्दांमध्ये लपलेला गर्भितार्थ यांचा आस्वाद घेता यावा, याचा आनंद घेता यावा आणि यासोबतच सर्व गाभा घटक, नैतिक मूल्य आणि जीवनविषयक कौशल्यांचा जाणीवपूर्वक विचार करण्यासाठी विद्यार्थी सक्षम व्हावा हा या पाठ्यपुस्तकाच्या निवडीमागील महत्त्वाचा हेतू मंडळाचा आहे. पाठ्यपुस्तकाच्या अंतरंगाचा जेव्हा आपण विचार करतो त्यामध्ये प्रामुख्याने गद्यांची निवड करत असताना मंडळाने व्यक्तिचित्रणपर गद्य, वैचारिक, प्रस्तावना, चिंतनपर, विनोदी कथा, चरित्रपर अशा अनेकविध आशयाशी संबंधित असलेल्या गद्यांचा विचार मंडळाने या ठिकाणी केलेला आपल्याला दिसतो आहे. यासोबतच पद्याचा देखील विचार करत असताना सुरुवातीचंच जे पद्य आहे, स्वतंत्रतेचे स्तोत्र, हे पद्य केवळ काव्यानंदासाठी आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे राष्ट्रभक्तीपर पद्य आहे आणि यासोबतच निसर्ग कविता, प्रेम कविता, संत काव्य, विद्रोही कविता, स्त्रीवादी जाणीवेची कविता, दलित जाणीवेची कविता या अशा अनेक जाणीवेच्या कवितांचा यामध्ये विचार केलेला आहे. आपल्यासमोर या पाठ्यपुस्तकाची जी घटकनिहाय गुणविभागणी मी ठेवलेली आहे, माफ करा, उपयोजित मराठी आणि व्याकरण या घटकांचा देखील या पाठ्यपुस्तकामध्ये अंतर्भाव करण्यात आलेला आहे. त्या संबंधी देखील आपण पुढे जाणून घेऊ. आणि यासोबतच साहित्य प्रकार म्हणून आपल्याला नाट्य म्हणजेच नाटक हा साहित्य प्रकार तुम्हाला अभ्यासक्रमाला आहे. घटकनिहाय जी गुणविभागणी आहे या पाठ्यपुस्तकाची आणि एकूणच विभागनिहाय जी विभागणी आहे ती बघू आपण. गद्य जो भाग आहे तो 20 गुणांसाठी आहे. पद्य विभाग हा 16 गुणांसाठी आहे. साहित्य प्रकार एकूण 12 गुणांसाठी आहे आणि उपयोजित मराठी हा 18 गुणांसाठी असलेला विभाग असून व्याकरण तुम्हाला परीक्षेसाठी 14 गुणांना विचारलं जाणार आहे. मी जी गुणविभागणी तुमच्यासमोर ठेवलेली आहे ती एकूणच वार्षिक परीक्षेचा विचार करून आहे. पुढची स्लाईड आपण बघूया. अभ्यासक्रमाची स्लाईड आहे. पहिला जो भाग आहे त्या भागामध्ये पाठ आणि कविता एकूण 6 घटक आहेत. पैकी 3 गद्य आणि 3 पद्य आहेत. मामू हे शिवाजी सावंतांचे गद्य तुम्हाला अभ्यासक्रमाला आहे. या गद्यामधून मामू नावाच्या एका व्यक्तीची व्यक्तिरेखा, त्या व्यक्तीचं व्यक्तिचित्रण लेखकाने रेखाटलेलं आहे. तर प्राणसई
ही इंदिरा संतांची निसर्ग वर्णनपर कविता आहे. शेतकऱ्याचं जीवन आणि एकूणच निसर्ग जाणीवा या कवितेमध्ये दडलेल्या आहेत. अशी पुस्तकं हा पुस्तकांचं मानवी जीवनातील महत्त्व स्पष्ट करणारा डॉक्टर निर्मल कुमार फडकुले यांचा अत्यंत सुंदर असा लेख आहे. झाडांच्या मनात जाऊ ही नलेश पाटील यांची माणसाचं निसर्गाशी असलेलं नातं, माणसाची निसर्गाशी जुडलेली नाळ या संबंधीचं चित्रण असणारी कविता आहे. तर परिमळ ही प्रल्हाद केशव अत्रे यांनी बहिणाबाईंच्या कविता संग्रहाला दिलेली प्रस्तावना आहे. दवात आलीस भल्या पहाटी ही बासी मर्ढेकरांची प्रेमपर कविता आहे. दुसऱ्या भागामध्ये देखील 3 गद्य आणि 3 पद्यांचा समावेश आहे. यापैकी पहिलं गद्य माणूस बांधूया हे प्रवीण दवणे यांचं अत्यंत सुंदर असं गद्य आहे. त्यानंतर आयसी अक्षरे रसिके ही संत ज्ञानेश्वरांची ओवी या ठिकाणी ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायातून ही ओवी घेतलेली आहे. वहिनींचा सुसाट सल्ला हा शोभा बेंद्रे यांचा विनोदी लेख, माफ करा, ही एक विनोदी कथा आहे. तर यशवंत मनोहर यांची शब्द ही अत्यंत सुंदर अशी कविता तुम्हाला अभ्यासक्रमाला आहे. विद्रोही जाणीवेची कविता आहे. वाङ्मयीन लेण्याचा शिल्पकार हा सुमती देवस्थळे यांचा लेख आहे. तर नीलम माणगावे यांची पैंजण नावाची कविता तुम्हाला अभ्यासक्रमाला आहे. कवितेचं रसग्रहणासंबंधी या एकूण सगळ्या दुसऱ्या भागाच्या शेवटी कवितेच्या रसग्रहणासंबंधीचा उतारा तुम्हाला दिलेला आहे. तिसरा जो भाग आहे तो साहित्य प्रकार या घटकावर प्रकाश टाकणारा आहे. तुम्हाला अभ्यासक्रमासाठी नाटक हा साहित्य प्रकार दिलेला आहे. सुरुवातीला नाटक म्हणजे काय, मराठी नाट्यवाङ्मयाचा इतिहास, मराठी नाट्यवाङ्मयाची परंपरा, नाट्याचे घटक या सर्व मुद्द्यांवर प्रकाश टाकणारा पहिला सैद्धांतिक लेख तुम्हाला आहे. त्यानंतर दिलीप प्रभावळकर, प्रशांत दळवी, पु ल देशपांडे या 3 अत्यंत गाजलेल्या नाटककारांच्या अनुक्रमे हसवा फसवी, ध्यानी मनी, सुंदर मी होणार या 3 नाटकांमधील अनुक्रमे 3 नाट्य उतारे दिलेले आहेत. यानंतर चौथा जो भाग आहे तो उपयोजित मराठी म्हणजेच व्यावहारिक मराठी, म्हणजेच दैनंदिन जीवनामध्ये आपण मराठी भाषेचा साधन म्हणून व्यवहारामध्ये जी मराठी भाषा वापरली जाते त्या भाषेसंबंधीचं अवलोकन आणि त्या भाषेसंबंधीचा विचार या घटकामध्ये, या भागामध्ये दिलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने पहिला जो घटक आहे तो म्हणजे सूत्रसंचालन, मुद्रित शोधन, अनुवाद, अनुदिनी म्हणजेच ब्लॉग लेखन, रेडिओ जॉकी या घटकांवर प्रकाश टाकणारा हा चौथा भाग आहे. हे घटक जर आपण खरोखर मनापासून शिकलेत, त्यावर विचार केला, त्याविषयीची संदर्भ साधने जर आपण वाचली तर आपल्याला निश्चितच भविष्यामध्ये रोजगार मिळवणं अत्यंत सुकर होईल. भविष्यामध्येच काय, तुम्ही आज वर्तमानात देखील मराठी भाषा व्यवस्थित जर शिकलात तर वर्तमानात देखील तुम्हाला विविध स्वरूपाचा रोजगार मिळू शकतो. यानंतरचा शेवटचा जो घटक आहे तो म्हणजे व्याकरण. व्याकरणामध्ये तुम्हाला खूप सोपे घटक आहेत. जे व्याकरण म्हणलं म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना भीती वाटते, परंतु तसं काहीही वाटून घेण्याचं कारण नाही. इयत्ता 11वी आणि 12वी या दोनही
पाठ्यपुस्तकांमध्ये अभ्यासक्रमाला असणारं जे व्याकरण आहे ते अत्यंत सोपं आहे। यामध्ये प्रामुख्यानं शब्दशक्ती हा पहिला घटक तुम्हाला आहे। यामध्ये शब्दांच्या अंगी जे सामर्थ्य दडलेलं असतं त्याविषयीचा विचार आहे। म्हणजे शब्दाच्या 3 शक्ती आहेत, अभिधा, लक्षणा आणि व्यंजना, या 3ही शक्तींचा या ठिकाणी विचार केलेला आहे। यानंतर काव्यगुण हा दुसरा घटक आपल्याला अभ्यासक्रमाला आहे। त्यामध्ये तुम्हाला माहिती असेल की काव्यगुण हे 3 प्रकारचे असतात, ओज, माधुर्य, हे जे काव्यगुण आहेत या काव्यगुणांचा या ठिकाणी विचार केलेला दिसून येतो। त्यानंतर वाक्य संश्लेषण हा घटक तुम्हाला अभ्यासक्रमाला आहे, काळ हा घटक अभ्यासाला आहे आणि शब्दभेद अभ्यासाला आहेत। आणि पाठ्यपुस्तकाच्या सर्वात शेवटी काही परिशिष्टे दिलेली आहेत। या परिशिष्टांमध्ये प्रामुख्यानं जे लेखक मंडळी आहेत, जे मान्यवर लेखक आहेत, त्या मान्यवर लेखकांची टोपण नावं, त्यांच्या गाजलेल्या साहित्यकृती असे काही परिशिष्ट सोबत जोडलेले आहेत। साहित्य क्षेत्रामध्ये दिले जाणारे विविध पुरस्कारांच्या संदर्भात देखील या परिशिष्टांमध्ये माहिती दिलेली आहे। एकूणच आपला संपूर्ण जो अभ्यासक्रम आहे हा आपल्याला भाषेप्रती आवड निर्माण करणारा, आपल्या मनामध्ये वेगवेगळी नैतिक मूल्य रुजवणारा, आपला भाषिक आणि भावनिक गुणवत्ता वाढविणारा हा अभ्यासक्रम आहे। आशय, विचार, भावना, शब्दसौंदर्य, अर्थसौंदर्य, विचारसौंदर्य या सगळ्यांकडे एक डोळसपणे बघायला शिकवणारा असा हा अभ्यासक्रम आहे। या एकूण अभ्यासक्रमातील कोरोना महामारीमुळे वगळण्यात आलेला काही अभ्यासक्रम आपल्यासमोर मी ठेवलेला आहे। एकूण 4 घटक कोरोना महामारीच्या काळामध्ये वगळण्यात आलेले आहे। यामध्ये गद्य भागात सुमती देवस्थळेंचा वाङ्मयीन लेण्याचा शिल्पकार हा लेख वगळण्यात आलेला आहे। हा लेख तुम्हाला पुढच्या सत्रात असतो। त्यानंतर पहिल्या सत्रातली प्राणसई नावाची जी कविता आहे, दुसरीच कविता आहे इंदिरा संतांची, ती कविता देखील वगळण्यात आलेली आहे। त्यानंतर नाट्य उतारा म्हणजे साहित्य प्रकार या भागातील नाट्य उतारा हा जो घटक आहे तो घटक वगळण्यात आलेला आहे। आणि उपयोजित मराठी या भागातील अनुवाद हा घटक वगळण्यात आलेला आहे। तुमच्या एकूणच लक्षात आलं असेल की तुम्हाला 5 घटक अभ्यासाला आहेत, 5 भागांमध्ये तुमच्या पाठ्यपुस्तकाची विभागणी केलेली आहे आणि यातील 4 भागातील घटक वगळण्यात आले आहेत। मग कोणता घटक सुटला असेल, कोणता भाग सुटलेला आहे वगळण्याचा? व्याकरण। व्याकरणातला एकही घटक वगळण्यात आलेला नाही याची कृपया आपण सर्वांनी नोंद घेणं गरजेचं आहे। उद्यापासून आपण घटकनिहाय अभ्यासाला सुरुवात करणार आहोत। आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।